जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय 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 जय। सर्व काय आहे एकच सांगतात. काय सांगतात की स्वतः ब्रह्म आहे, आपण हरी स्वरूप आहोत आणि त्या भगवंताची सेवा केली पाहिजे. बघा या ठिकाणी ज्यांच्या बरोबर आम्ही माऊलीच्या वारीमध्ये असतो, रोज दर्शन माऊलीचं. रोज काय म्हणते महाराज, काकडा झाला की टाल मागे टाकला का लाईन किती पण असू द्या आम्हाला सांगायचे माऊली या. रोज माऊली दर्शन भेटले, रोज माऊली दर्शन भेटले आणि घासून 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 दगडाला बघा तिथे गोटे कसे चमक असतात तसे घासून घासून गारगोट्याला चमक आले. मी काय कीर्तनकार नाही. आणि म्हणून ज्यांच्या मुले ज्यांची सेवा घडली, ज्यांच्या सानिध्यामध्ये हा घडलो, त्या तिथपर्यंत आपण पंढरपूरमध्ये जातो. आणि खरंच एकदा वारीमधून पंढरपूरला गेलो ना की समाधान वाटतं. का? कारण आपला बाप्पाची आपल्याला त्या ठिकाणी भेट असते. आणि त्या पंढरीच्या पाठोपाठ एकदा आपण सगळे भजन करा. विठोबा या ठिकाणी जर पाहायला गेलो तर 90% मातृवर्ग आहे. आणि जिच्या हाती पालण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. खरंच जन्मासी ओढी कर्म तरी केले पाहिजे. आई बाप त्यांचे न विसरले पाहिजे. भगवंत जागोजागे जाणले पाहिजे. आणि कर्तव्य म्हणून मंदिरात गेले पाहिजे. आज आई आई म्हणजे साक्षात शक्तीचा अवतार. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी. ही शक्ती आपण जर पाहायला गेलो तर जेवढे जेवढे पुराण आहेत तेवढ्या पुराणामध्ये राक्षसांचा वध करण्यासाठी देवीला अवतार घ्यावा लागतो. देवी महात्म्य आपण वाचा. मग ते शुभ ऋषभ असो, मधुकटप असो, आपला महिषासुर असो, नवे नवे रावणाला सुद्धा मारण्यासाठी आपण पाहतो की आपण त्या महाराष्ट्रामध्ये नवरात्रीचा 9 दिवस साजरा करतो. कधी महिषासुर मर्दनीला, तसाच उत्सव अयोध्येमध्ये त्या ठिकाणी नवरात्र होत असते. ती घटस्थापना करत असतात. तो देवीचा अवतार. पुन्हा मथुरेमध्ये तसेच श्रावण महिन्यामध्ये गोकुळाष्टमीच्या आदल्या 9 दिवसापासून ती लोक घटस्थापना करत असतात. मी नाही सांगत. काय होतं दुर्गा महात्मा दुर्गा देवीच्या ग्रंथामध्ये हे वर्णन आलेलं आहे शेवटी. की हे सर्व देवीचेच अवतार आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांची ती जिम्मेदारी आहे की आपण धर्माचं जर कसं रक्षण करत असाल तर फक्त मातृवर्ग करू शकतो. ज्या प्रकारे जिजामातेने शिवाजीराजाने घडवला, जिजामातेने शिवाजीराजाने घडवला, त्या तुळजापूरला जाऊन त्या देवीकडं जर आपण शिवाजीराजाने पाहिलं तर शिवाजीराजे हे अयोध्येचा घराणा बाबा, अयोध्येचा सिसोदिया घराणा. आणि मग लक्ष्मण सिंग, भीम सिंग, अजय सिंग आणि शेवटी पुढे नंतर पिढी कुठे आली ही
लक्ष्मण सिंग आणि लखुजी भोसले आणि बाबाजी भोसले, परंतु हे भोसले नव्हते, हे भोसावंत, भोसाजी आणि पुढे झाले भोसले. आणि त्या तुळापूरचा इतिहास फार मोठा आहे, कारण त्या तुळापूरच्या बाजूला शहाजी राजाने 2 लाख मोगलांना मारले होते. धन्य धन्य शिवाजी शूर. त्याने देवीने साक्षात्कार दिला आणि सोन्याचा हात असा बाहेर आला आणि सांगितलं, काय सांगितलं की हा धन घ्या आणि तुमचा उद्धार करा. तो इतिहास फार मोठा आहे त्यांचा. परंतु ह्या जिजामातेने त्या भवानी समोर पदर पसरला. एक पुत्र असा दे मला, असा दे मला, असा दे मला, एक पुत्र असा दे मला, दृष्टांत नाश करण्याला. आई भवानी पदर पसरला. एक पुत्र असा दे मला, नाश करण्याला.
आपल्याला उपदेश केला काय सांगितला हा अवतार आलाय पुन्हा असे येतील आक्रमण होत राहतील तुम्ही काय करा सावध व्हा संघटित व्हा महाराज काय सांगतात हे तरी नाही
संघ शिवाजीराजांना 10 वर्षापर्यंत फक्त मिळाला. कारण शहाजीराजे सतत युद्धामध्ये सतत युद्ध होते. शहाजीराजे एकटे 5 संतांच्या बरोबर युद्ध करत होते. कधी मोगलशाही, कधी आदिलशाही, कधी निजामशाही, कधी कुतुबशाही, या सगळ्यांच्या बरोबर शहाजी युद्ध करत होते. त्यांच्या मनात स्वप्न होतं शहाजीराजे कमी नव्हते. लक्षात घ्या, शिवाजीराजे तर शिवाजीराजे होते, शहाजीराजे दोन का 5 था. कारण ज्यावेळेस आम्ही 8 दिवस ह्या देऊळा तुकारामाच्या गाथा मंदिरामध्ये पहाटे 4 ते रात्री 10 फक्त आणि फक्त शिवाजीराजे शिकलो. आणि ते शिकवलं आम्हाला अयोध्येचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी अयोध्येवर या ठिकाणी शिबिर घेतला आणि परीक्षा घेतली. आमचे धर्माचार्य प्रमाणपत्र आम्ही कुठे धर्माचार्य लावतच नाही. कारण या उपाधी बाबा नुसत्या या काय करे आपण तेवढ्यापर्यंत पदवीला गेलो ना आपण त्यापर्यंत आणि तिथून शिकून आलो. अजून इतिहास प्रत्येक क्षणाचा इतिहास फार मोठा आहे. एक जर आपण पाहिलं, कारण शिवाजीराजांना साधे समजू नका, तर शिवाजीराजांनी 2 संतांचा संघ लाभला. संत तुकोबराय काय सांगितलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आपण करणे काम. पुढे रामदास स्वामीचा संघ लाभला. महाराज काय सांगतात, धर्माचे करिता मास जगती रामाने धाडीले ऐसे जाणून राम भक्ती करणे ऐश्वर्य लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढे नम्रत्व देणे असे, इच्छा होत असे मानसे करीत असे, हा देह तुझा असे, तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा देह तुला भगवंताने दिलेला आहे ना. मग या 2 संतांचा संघ ज्या शिवाजीराजांना लाभला, ते शिवाजीने साधे असतील का, नव्हते. साक्षात शिवाचा अवतार या धरतीवरती निर्माण झाला. आणि हिंदवी स्वराज्यात 300 वर्षानंतर ज्यावेळेस गागाभट्ट म्हणजे वेदमूर्ती एक संतांचा एक जर इतिहास काढला, एक कीर्तन एक याच्यामध्ये चरित्रामध्ये जाईल. असा फार मोठा शिवाजीचं चरित्र आहे. लक्ष्मणसिंग पद्मावती राणी पासून आलाय. पद्मावती राणी शिवाजीच्या वंशज होती. विठ्ठला काय की महिलांच्या हातामध्ये, तुमच्या हातामध्ये पाल्याची दोरी आहे. तुम्हीच उद्धार जगाचा करू शकता. कारण आज ही लहान मुलं आहेत ना, यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. हे कधीच वाया जाणार नाही. यांच्या हातामध्ये आज ताल पडलाय, हे आयुष्यभर टाळ जोपासणार. कारण जीवनामध्ये जर सुरुवातीला ज्याच्या हातामध्ये बाटली पडली ना, तो मरतो. त्याचे किडन्या खराब होतात, आतड्या लिव्हर खराब होतो, पण सुधरत नाही. लास्टपर्यंत त्याला दारू सुटत नाही. मेल्याशिवाय त्याला दारू सुटत नाही. आणि म्हणून आपल्या मुलांना संस्कार आपल्यावरती आहे. आपल्याच, कारण तुम्हीच मातृशक्ती आहात. सगळं हे जगत तुमच्यावरती अवलंबून आहे. निर्मिती सुरुवात तुमच्यापासून झालेली आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी बहुसंख्याने आहात. आपला धर्म म्हणजे आमचा धर्म आपण वाचवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि ज्या संतांमुळे आपण या इथपर्यंत आपण पोहोचलो, त्यांचे फार उपकार आहेत. त्या संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर या ठिकाणी फार मोठी मंडळी आहे. या ठिकाणी आम्ही बघायला गेलो, आपल्या कान्होबाबाजी आमच्याबरोबर चालतात ना वारीमध्ये. हे एवढी वयस्कर लोक चालतात. हे बाबा सगळे मोठे लोक मुंडे बाबांनी वारी करून आले आणि पुन्हा नर्मदा मेळ्याची परिक्रमा करून आले. हे फार मोठं म्हणजे जीवनामध्ये त्याग आहे. आणि आपल्या समोर मी काय बोलणार, लहान पालक आहे आणि आपण खूप सुंदर अशी मला सगळ्यांनी सांभाळून घेतलं. आणि हेच एक आनंद आहे. आम्ही काय कीर्तन कुठल्या प्रकारचं असं कीर्तन म्हणून कीर्तन करत नाही. आम होतो ना, हम पागल नाही. आम्हाला दिमाग खराब. रात्री 2 वाजेला मलंगडला होता. आम्ही तुम्ही बघा व्हिडिओ, रात्री 2 पर्यंत मलंगडला होतो. कारण का, नाथांची गादी आहे त्या ठिकाणी, आपल्या जवळचं स्थान आहे. खरं तर वारकऱ्यांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. बघा, पालखी ब्राह्मणाच्या घरातून निघते. पालखीवरती स्वस्तिक आहे, ओम आहे, चित्रामध्ये समाज आहे. त्या ठिकाणी मत्स्याचं चित्र आहे. पालखी आपल्या संपूर्ण कोळी समाजाच्या खांद्यावरती असते. पालखीला पुढे जे पथक असतात ते प्रत्येक गावचे होते. परंतु आपले लोक घाबरून एकेकाचा बाजूला सरकत गेलं आणि आपलं स्थान असलेलं आज आपल्या हातातून गेलं होतं. पण ते आता आलंय. कारण रात्री आम्ही त्या ठिकाणी सुंदर अशी आरती केली. सगळे महात्मे त्या ठिकाणी नेले होते आणि सुंदर आरती झाली. आणि म्हणजे आता प्रशासन सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करत आहे. आणि हे मलंगाचं आणि मच्छिंद्रनाथाचं स्थान आहे. आपण त्या ठिकाणी प्रत्येकाने गेलं पाहिजे. प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला त्या ठिकाणी आरती असते. आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी पूजा होत असते. म्हणून सगळ्यांचे उपकार आहेत. आपल्या सर्वांच्या समोर जास्त काही चुकीचं बोललं असेल तर मला माफ करावं. आणि माझ्या पाठी गुरुचं बळ आहे. मीच नाही सांगत, एका ज्योतिषाने पण सांगितलं, न विठ्ठलने सांगितलं होतं,
की तुझ्या पाठीशी गुरुचं बल फार जबरदस्त आहे आणि गुरुचं बल तुका म्हणे गुरुचे बळ आहे. आता सगळे म्हणजे मन हाताला बाकीच्या सगळ्या गोष्टी येतील आणि म्हणून गुरुचं बल पाठीशी आहे आपल्या आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहे. आज चोरगे बाबांची आठवण येते मला. काय चोरगे बाबांच्या घरी पण येऊन गेलो तुम्ही पूर्वी यायचे इकडे हे लहान असेल त्याला मला आपण मी यायचो बाबांकडे मठामध्ये कीर्तन व्हायचं आणि आज त्यांचे दोन्ही पण एक या ठिकाणी वाजवायला बसले समोर आणि या ठिकाणी संध्याकाळी नेहमी भेटत असत मला. हे सर्व हे प्रेम आहे आणि खरंच असंच प्रेम प्रत्येकाने एकामेकावर द्या. कारण हेच सांगतात की इंसान को इंसान से वो भाईचारा ये काम हमारा है यही पे काम हमारा है. हेच संत सांगतात की फक्त आपला भाईचारा ठेवून द्या प्रत्येकामध्ये. कारण आपण वसुदेव कुटुंबकम आहोत. आपण जगामध्ये वेगळेपणासह हे विश्वाची माझे घर आणि म्हणून झालेली सेवा ही या ठिकाणी साक्षात राधा कृष्ण राधा आहे मैया आहे कृष्ण भगवान आहे बाजूला पांडुरंग आहे त्यांच्या चरणी अर्पण करतो. आणि विशेष म्हणजे हे जे बाजूला दोन बॉडीगार्ड आहेत ना कीर्तनकार तो फुटका कावलाय आज इधर कल उधर हे दोघं जण फिक्स या ठिकाणी आम्ही काय आज इथं तर उद्या तिकडं. म्हणून याला हे खरंच कारण चौदाराला फार मोठा मान आहे दिल्लीमध्ये. चौदाराने आपण बाबा वारी फक्त पण चौदाराने असा आवाज करावे तलाव रोज आवाज गेला का सुई पण बाजूला जाणार नाही. म्हणून जगात एक जे चमत्कार आहे ते म्हणजे पंढरपूरची वारी. पंढरपूरची वारी नक्कीच करा. खूप आनंद वारीमध्ये मिळत असतो. आज किती लोक धावत असतात किती चालत असतात किती लोकांचा पालन पोषण त्या वारीमध्ये होत असतो. अहो सांगायला जायला ना तर तुम्हाला खावणार एवढे पदार्थ असतात वारीच्या बाजूला लोक खात नाहीत. अशी एक गोष्ट घेतात फक्त अटॅच बरोबर नाही ऐक चलो आगे फेकतो. हा पण वारीत ते असतात ना क्रमांकाच्या वारीमधून त्या वारीतला माणूस कधी हात घालला ना ते शिर्के बाबा उपट घालत डायरेक्ट आमच्या हा शिर्के बाबा उपट घालत डायरेक्ट अशी छत्री बरोबर लगेच केसच बाजूला पाणी पण नाही करत बाजूचा वारीच्या बाजूला. म्हणून वारी करा. वारीमध्ये फार आनंद आहे कारण आणि ती आपली देवाची सेवा आहे आणि म्हणून झालेली सेवा पांडुरंगाकडे अर्पण करू. आणि विशेष म्हणजे अजय महाराज आणि आणखी एक विशेष की जे बाजूला आहेत ना आमचे महेश महाराज यांचा चॅनल आहे जागर विठू रायाचा. त्यांनी सांगितलं की महाराज तुम्हाला युट्यूबवर टाकतो. मी म्हटलं कुठं पण टाका खड्यात टाका नेऊन टाकू म्हणजे झाला आणि ते आले. खरंच त्यांच्या चॅनलला प्रत्येक लाईक करा. जागर विठू रायाचा हा त्यांचा चॅनल आहे आणि अजय महाराज यांच्याकडे आज कमीत कमी 500-600 मुलं शिकतात मृदुंग शिकतात. बऱ्याच मुलांचे ते पैसे सुद्धा घेतात ज्यांची गोरगरिबांची मुलं आहेत त्यांनी अजय महाराजांकडे सांगा त्यांच्या शिकवायला येतात त्यांच्याकडे त्यांना पाठवा परत या ठिकाणी या ठिकाणी संजय महाराज ना आणि हे संजय महाराज केशव महाराज बघा सुंदर इकडे संजय दोघांचा इकडे एक कृष्ण आणि इकडे संजय दोघांचा सपोर्ट एक वाजवतात मला आणि इकडनं एक आशीर्वाद देतात. तरी सुद्धा त्यांचे आभार मानतो. गायक आमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि मेन म्हणजे अखंड सेवा अखंड आर्यन सप्ताह आता बंद झाले सगळे बाबा. अखंड आर्यन सप्ताह बंद झाले. अखंड विना ठेवणं याला बघा अखंड आर्यन सप्ताह. म्हणून सगळ्यांचे नतमस्तक होतो आणि आपल्याला या ठिकाणी मी सेवेला विराम देतो. जय विठ्ठल.